नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि स्पर्धा परीक्षेच्या योद्ध्यांनो, व्हाईट बोर्ड एज्युकेटर या ज्ञान मंच रूपी युट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, इथे दररोज तुम्हाला चालू घडामोडीचा नेमका आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असा अभ्यास मिळेल. यात नेमकी माहिती, स्पष्ट विश्लेषण, संभाव्य प्रश्न आणि दररोजचं अपडेट जे एमपीएससी, यूपीएससी, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. चला तर मग लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा आणि स्वतःला तयार करा तुमच्या स्वप्नातील नोकरीसाठी. मित्रांनो, या सर्व व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अगदी मोफत उपलब्ध आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि भविष्यातील अभ्यासासाठी ती सेव्ह करू शकता. चला तर मग आज दिनांक 25 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहूया. मित्रांनो, पहिली चालू घडामोड आहे आजची अत्यंत महत्वाची, ती म्हणजे 24 जून 2025 म्हणजे कालपासून देहरादून येथे असलेल्या उत्तराखंड राज्यामधील देहरादून येथे असलेल्या राष्ट्रपती निकेतन हे सार्वजनिक भेटीसाठी खुले होणार आहे. म्हणजे सध्या ते सार्वजनिक भेटीसाठी खुले नाही, आता सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा तिथे भेटीसाठी जाऊ शकतो. मित्रांनो, याचे उद्दिष्ट आहे नागरिकांना राष्ट्रपती भवन आणि त्याचा जो समृद्ध वारसा आहे याच्याशी अधिक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर राष्ट्रपती निवास आहेत भारतामध्ये काही, ते पाहूया. 2023 पासून राष्ट्रपती भवन जे दिल्लीमध्ये आहे ते खुले केले सार्वजनिक भेटीसाठी. त्यानंतर राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती निलयम असे नाव आहे. हैदराबाद मध्ये एक राष्ट्रपती भवन आहे, त्याचे नाव राष्ट्रपती निलयम. आणि राष्ट्रपती निवास नावाचे हे आहे शिमल्यामधील मशोबरा येथे. हे 6 दिवस भेटीसाठी खुले केले होते 2023 मध्ये. त्यानंतर पुढे वळूया. फेब्रुवारी 2025 पासून दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये चेंज ऑफ गार्ड सेरेमनी प्रारंभ झालेली आहे. राष्ट्रपती उद्यान 2026 मध्ये उघडण्याची योजना केलेली आहे. म्हणजे उत्तराखंड मध्ये जे देहरादून येथे जे राष्ट्रपती निकेतन सार्वजनिक भेटीसाठी खुले झाले आहे तेथे राष्ट्रपती उद्यान सुद्धा चालू होणार आहे. तर ते जवळपास 132 एकर मध्ये पर्यावरणीय उद्यान असणार आहे. त्यामध्ये फुलपाखरू उद्यान, तळे, पक्षीगृह, मुलांसाठी खेळ क्षेत्र आणि क्रीडा झोन इत्यादी चालू करण्याची योजना आहे. राष्ट्रपती निकेतन याआधी राष्ट्रपती आशियाना म्हणून ओळखले जायचे आणि ते कशासाठी वापरायला होते, तर ते राष्ट्रपतीचे जे बॉडीगार्ड्स होते आणि त्यांचे जे घोडे होते यांच्या प्रशिक्षणासाठी ते राष्ट्रपती निकेतन वापरले जायचे. निसर्ग भ्रमंती, राष्ट्रपती तपोवन म्हणून निसर्ग भ्रमंती सुद्धा येथे असणार आहे. 19 एकर जंगल क्षेत्रामध्ये हे असणार आहे. त्यामध्ये पक्षी निरीक्षण, लाकडी पूल, शांत विश्रांतीसाठी अनुकूल असे ठिकाण असणार आहे राष्ट्रपती तपोवन म्हणून. येथे ऐतिहासिक वारसा सुद्धा पाहायला मिळेल. कला संग्रह, लिली तलाव, रॉकरी तलाव, गुलाबबाग आणि पेरगोला ही विशेष आकर्षणं असतील येथे. कुठली, तर राष्ट्रपती निकेतन येथली. चला तर पुढे बोलूया. पुढची महत्वाची चालू घडामोडी आहे आजची, म्हणजे निवडणूक आयोगाच्या कायदेशीर चौकटीसाठी बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेचे उद्देश होते निवडणूक आयोगाच्या कायदेशीर संरचनेत सुधारणा करणे आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करणे. याचा प्रमुख दृष्टिकोन होता नॉन ऍडव्हर्सेरियल पद्धतीने निवडणूक आयोगाने काम करणे, हे या परिषदेचा प्रमुख दृष्टिकोन होता. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद झाली. त्याचबरोबर डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी हे सुद्धा या परिषदेला उपस्थित होते. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि 28 उच्च न्यायालयांचे वरिष्ठ वकील तसेच केंद्रशासित प्रदेश आणि राज्य याचे विविध 36 सीईओ या परिषदेमध्ये सहभागी होते. ECINET हा नवीन IT प्रकल्प आहे जो एकीकृत डॅशबोर्ड विकसित करण्याचा ECIचा उपक्रम आहे, ज्यामुळे सर्व डिजिटल उपक्रम हे एकाच छताखाली येणार आहे. तर अशा प्रकारे ही परिषद IIDEM नवी दिल्ली येथे सुरू झाली. त्यानंतर पुढील महत्वाची आजची चालू घडामोड पाहूया. FATF आपल्याला माहितच आहे, ते म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. या FATF मध्ये पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचा भारताने प्रस्ताव दिलेला आहे. पुढे वळूया मित्रांनो. केंद्रीय मंत्री श्री शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखाली विकसित कृषी संकल्प अभियान हे सुरू होणार आहे. 29 मे ते 12 जून दरम्यान 700हून अधिक जिल्ह्यांमध्ये विविध वैज्ञानिक 1.5 कोटी शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे. तर भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR आणि कृषी मंत्रालय तसेच राज्य सरकार
यासोबत हे अभियानासाठी कार्यरत असणार आहे. शेतीसाठी मागणी आधारित संशोधन तसेच कृषी संशोधन संस्था 731 कृषी विज्ञान केंद्राचा सहभाग सुद्धा यामध्ये असणार आहे. वैज्ञानिक संशोधनाच्या जागतिक मान्यतेकडे वाटचाल याचा प्रमुख उद्देश असणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाची आजची चालू घडामोड आहे. भारत ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्याच्या बैठकीत सहभागी होणार आहे. तर यामध्ये केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत हे 26 मे 2025 रोजी ब्राझीलच्या ब्राझिलिया येथे होणाऱ्या ज्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ब्रिक्स सदस्य देश ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका आहेत, यांच्यामध्ये परस्पर सांस्कृतिक सहकार्यासाठी समजूत हे याचे वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रमांना चालना देण्याचे हे व्यासपीठ असणार आहे. ब्रिक्स फ्रेमवर्क द्वारे बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारत कटिबद्ध असणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाची चालू घडामोड आहे ती अशी, कोची जवळ लायबेरियन कंटेनर जहाज अडकले होते जे संकटात होते. या जहाजाचे नाव MSC एल्सा 3 असे आहे. 24 मे 2025 रोजी कोचीच्या दक्षिण पश्चिमेस 38 सागरी मैलावर 26 डिग्री कोनाने झुकलेले आढळले. हे आढळल्याबरोबर भारतीय तटरक्षक दल ICG ने जहाजाच्या संकटाचा सिग्नल मिळाल्यावर लगेच बचाव मोहीम सुरू केली. या बचाव मोहिमेमध्ये जवळपास 9 क्रू सदस्य सुरक्षितपणे आतापर्यंत बाहेर काढले आहेत. ICGच्या विमानांनी सुद्धा अतिरिक्त जीवनरक्षक नौका टाकून क्रूच्या बचावासाठी सहकार्य केले. पुढे वळूया मित्रांनो. समुद्री प्रदूषण प्रतिसाद कार्यशाळा. भारतीय तटरक्षक दल म्हणजे ICG आणि हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स HDC यांनी 21-22 मे 2025 रोजी समुद्री प्रदूषण प्रतिसाद विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये हल्दिया डॉक येथे अत्याधुनिक प्रदूषण प्रतिसाद यंत्रणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पश्चिम बंगालमधील किनारपट्टीवरील तेल गळती हाताळण्यासाठी प्रमुख हितधारकांचे समन्वय आणि वेगवान प्रतिसाद क्षमता यावर भर देण्यात आला. यामध्ये अनेक हितधारक सहभागी होते, जसे की कोलकाता पोर्ट ट्रस्ट, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हल्दिया पेट्रोकेमिकल्स, BPCL, HPCL, रिलायन्स हल्दिया टर्मिनल्स आणि इतर महत्वपूर्ण उद्योग प्रतिनिधी यांचा यामध्ये सहभाग होता. पुढे वळूया मित्रांनो. आपल्याला माहित आहे रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट सध्या चालू आहे. पूर्वोत्तर भारताचा विकास केंद्रबिंदू आहे असे जयंत चौधरी यांनी सांगितले आहे. सौर प्रोग्राम CSOAR प्रोग्राम म्हणजे AI आधारित कौशल्य प्रशिक्षण देणारी स्किलिंग फॉर अल्टरनेटिव्ह इंटेलिजन्स रेडीनेस या कार्यक्रमाची योजना आखली जात आहे नॉर्थ ईस्ट मध्ये. आसाम मधील भवेंद्र मोहन बोरगोहन यांनी 500 चहा उत्पादकासह एक उत्पादक कंपनी स्थापन केली. हे या कार्यक्रमामध्ये सांगितले होते. या समिटमध्ये दुसराचा सुद्धा उल्लेख आहे, तो म्हणजे मेरिना लाहिरी यांनी 300 महिला खेळाडूंसोबत इरी सिल्क व्यवसाय उभा केला आहे. उद्यमिता से आत्मनिर्भर या प्रदर्शनाचे आयोजन सुद्धा या समिटमध्ये झाले. पूर्वोत्तरला अष्टलक्ष्मी म्हणून स्थान देण्यात आले आहे. हा प्रदेश केवळ सांस्कृतिक महत्वाचा नाही तर भारताच्या आर्थिक वाढीचा सुद्धा महत्वपूर्ण मजबूत आधार आहे. महिलांचा सहभाग 2015 पासून जवळपास 49,000 युवकांना प्रशिक्षण दिले गेले, तर 3 लाख जणांना EAP EDP या कार्यक्रमांतर्गत उद्योजकीय सहाय्य मिळाले आहे, ज्यामध्ये महिलांचा जवळपास 75% सहभाग होता. EAP म्हणजे एम्प्लॉई असिस्टन्स प्रोग्राम आणि EDP म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. या प्रोग्राम अंतर्गत उद्योजकीय सहाय्य मिळाले. पुढे वळूया मित्रांनो. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आयझॉलला भेट दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की PM मोदींनी ईशान्य भारताला नवीन विकासाचे इंजिन म्हणून अधोरेखित केले आहे. या भेटीमध्ये फिश फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FFPO अंतर्गत इक्विटी ग्रँट उपलब्ध करून मत्स्यपालकांच्या काही आर्थिक अडचणी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच PMMSY या योजनेचा आढावा सुद्धा त्यांनी घेतला आहे. पुढे वळूया मित्रांनो. आजची महत्वपूर्ण घडामोड आहे वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागाने एक
परिसंवाद आयोजित केला होता. तो परिसंवाद 24 मे रोजी दिल्लीमध्ये आयोजित केला होता. DRAT आणि DRT अधिकाऱ्यांसाठी हा परिसंवाद होता. DRT आणि DRAT म्हणजे DRT याचा अर्थ कर्ज वसुली न्यायाधिकरण, डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल असे म्हणतात, आणि DRAT म्हणजे कर्ज वसुली अपील न्यायाधिकरण म्हणजे डेप्ट रिकव्हरी अपील ट्रिब्युनल. याची स्थापना कर्ज वसुली आणि दिवाळखोरी कायदा रिकव्हरी ऑफ डेप्ट अँड बँकरप्सी ऍक्ट 1993 अंतर्गत झाली होती. बँका आणि वित्तीय संस्थांकडून थकीत कर्जांची जलद वसुली आणि तंटा निवारण करणे हे याचे उद्दिष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती VN भट्टी यांनी मुख्य भाषण केले या परिसंवादामध्ये. सार्वजनिक आणि खाजगी बँकांचे प्रतिनिधी सुद्धा यामध्ये उपस्थित होते. डिजिटल सुधारणेअंतर्गत नवीन DRT नियम, अनिवार्य फायलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि हायब्रिड सुनावणीसह या प्रक्रियेमध्ये गतिशीलता वाढवण्याच्या उपाययोजना या परिसंवादात झाल्या. पुढे वळूया मित्रांनो. पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 याच्या राष्ट्रीय लेखनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. 26 आणि 27 मे 2025 मध्ये दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ही 2 दिवसीय राष्ट्रीय लेखन कार्यशाळा असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर डेटा आधारित नियोजन आणि गव्हर्नन्स मजबूत करण्यासाठी PAI 2.0 ची अंमलबजावणी आवश्यक आहे. LSDG म्हणजे लोकलायझेशन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स संरक्षित याचे मूल्यांकन होणार आहे. गरिबी निवारण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पर्यावरण, सामाजिक न्याय यासह 9 विविध विषयावर पंचायत प्रगतीचे विश्लेषण होणार आहे. PAI 1.0 ते PAI 2.0 सुधारणा म्हणजे 516 निर्देशांकावरून आता 147 निर्देशांकापर्यंत घट झालेली आहे. उच्च डेटा गुणवत्ता, रिपोर्टिंग सुलभता आणि कृतीक्षम निष्कर्ष हे याचे वैशिष्ट्य आहे. बहुभाषिक याचे प्रसारण होणार आहे. जवळपास 11 भारतीय भाषांमध्ये थेट प्रक्षेपण असणार आहे. त्यानंतर पुढे वळूया मित्रांनो. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली आहे. 10वी बैठक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती. विकसित राज्यासाठी विकसित भारत 2047 या संकल्पनेवर यामध्ये चर्चा झाली. वन स्टेट वन ग्लोबल डेस्टिनेशन योजना म्हणजे प्रत्येक राज्याने एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करून स्थानिक अर्थव्यवस्था चालना द्यावी अशी यामध्ये चर्चा झाली. गुंतवणूक अनुकूल धोरण म्हणजे नीती आयोगने गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली चार्टर तयार करावे असे सुद्धा यामध्ये चर्चा झाली. इतर पण काही महत्वाची चर्चा झाली. जल व्यवस्थापन राज्य स्तरावर नद्यांना जोडण्याचा प्रस्ताव झाला. बिहारच्या कोसीमोची ग्रीड प्रकल्पाचे यावर कौतुक झाले. शहरीकरण आणि विकास टियर 2 आणि टियर 3 शहरांना अर्बन चॅलेंज फंड तयार केला जात आहे. यामध्ये जवळपास 24 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल उपस्थित होते. विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत 2,500 वैज्ञानिक गावांमध्ये जाऊन रसायनमुक्त शेती आणि पिकाचे विविधीकरण यावर चर्चा करणार आहेत. आताच आपण पाहिले यामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 2 जून दरम्यान हे अभियान राबवले हे पाहिले. याची चर्चा या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा झाली. आरोग्य सेवा सुधारणा विषय म्हणजे कोविड विषयक तयारीसाठी ऑक्सिजन प्रकल्प तपासणी तसेच ई-संजीवनी आणि टेली कन्सल्टेशनच्या सुविधांचा विस्तार सुद्धा करण्याविषयी चर्चा झाली. महिलांना कार्यक्षेत्रात सन्मानपूर्वक समाविष्ट करण्यासाठी कायदे आणि धोरणे सुधारावीत असे सुद्धा सांगितले गेले. तसेच वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट उपक्रमाद्वारे निर्यात वाढवण्यावर भर देण्यात आला. पुढे वळूया मित्रांनो. RBI विक्रमी लाभांश केंद्राला हस्तांतरण केलं आहे. तो म्हणजे RBI जवळपास 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश केंद्र सरकारला हस्तांतरित केला. आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निधीची उपलब्धता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यामागे नीती आयोगाची जी बैठक होती त्या बैठकी दरम्यान विविध मुख्यमंत्री विविध राज्याचे मुख्यमंत्री यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. जसे की दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव यांचे प्रशासक श्री प्रफुल्ल के पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री श्री मोहन चरण मांझी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री MK स्टॅलिन या सर्वांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारतीय हवाई क्षेत्र यामध्ये निर्बंध घालण्यात आलेला आहे पाकिस्तानला. जे पाकिस्तानसाठी नोटाम याचा अर्थ आहे नोटीस टू एअरमॅन, ही 23 जून पर्यंत वाढवले. म्हणजे भारतीय हवाई क्षेत्र हे पाकिस्तानच्या नोंदणीकृत विमानांसाठी आता अप्रभावी ठरणार आहे. हे पाकिस्तानचे कोणतेही नोंदणीकृत विमान भारतीय हवेमधून हवाई क्षेत्रातून जाणार नाही. पुढे वळूया मित्रांनो. योग सप्ताह हा 15 जून ते 21 जून दरम्यान लडाख मध्ये आयोजित केलेला आहे. लडाख मध्ये पँगॉंग लेक, सिंधू घाटी आणि अन्य ठिकाणी याचे आयोजन होणार आहे. सीएपीएफ साठी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय केलेला आहे. सीएपीएफ साठी संवर्ग पुनरावलोकन होणार आहे. आयटीबीपी, बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि एसएसबी मधील संवर्ग पुनरावलोकन सुद्धा 6 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे. सीएपीएफ साठी झालेला म्हणजे आता सीएपीएफ मध्ये जी पदाची संरचना आणि त्याची वेतन संरचना हे बदलण्यात येणार आहे. बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. अंतरिम सरकारच्या स्थिरतेवर सध्या चर्चा सुरू आहे. युएस आणि ईयू यांनी सिरियावरील निर्बंध उठवले. युद्धानंतरच्या पुनर्निर्माणासाठी सुद्धा ते आता मदत करणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. युएस कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. या निर्णयाद्वारे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात हार्वर्ड विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या नोंदणीस प्रतिबंध टाळण्यास यश आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संरक्षण. ट्रम्पची अमेरिकेबाहेर तयार झालेल्या आयफोनवर 25% टॅरिफ लावण्याची धमकी झाली आहे. भारतीय फुटबॉलपटू राहुल केपी याला वेस्ट हॅम युनायटेड संघात संधी मिळाली आहे. खेलो इंडिया बीच गेम्स 2025. दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव यांनी पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे यशस्वी आयोजन केले आहे. मणिपूर प्रथम, महाराष्ट्र द्वितीय तर नागालँड तृतीय क्रमांकावर यामध्ये पोहोचले आहे. जवळपास 811 खेळाडूंचा यामध्ये सहभाग होता. 6 पदक स्पर्धा झाल्या. सेपक, टॉकरा, बीच सॉकर, बीच व्हॉलीबॉल, कबड्डी, ओपन वॉटर स्विमिंग आणि पेंचक सिलाट या खेळाचा यामध्ये आयोजन होते. तसेच 2 प्रात्यक्षिक खेळ म्हणजे मल्लखांब आणि दोरीखेच याचं सुद्धा यामध्ये आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण स्तरावरील क्रीडा संस्कृती बळकट करणे आणि समुद्रकिनारी खेळांना प्रोत्साहन देणे हे याचे उद्दिष्ट होते. केंद्र सरकारने यासोबत ईशान्य भारतातील एका राज्यामध्ये दरवर्षी खेलो इंडिया नॉर्थ ईस्ट गेम्स आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापक क्रीडा पायाभूत सुविधा म्हणजे 86 प्रकल्प कार्यान्वित आणि 64 नवीन क्रीडा प्रकल्पासाठी 439 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आली आहे. 250 खेलो इंडिया केंद्रे भारतभर सध्या सुरू आहेत. 8 राज्य क्रीडा उत्कृष्ट केंद्रे ही सुद्धा विकसित केली जात आहे. महिला खेळाडूंसाठी अस्मिता लीग 13,000 ईशान्येकडील मुली या अस्मिता लीग मध्ये स्पर्धात सहभागी झालेले आहेत. राष्ट्रीय स्तरावर प्रतिभा विकसित करण्याचे याद्वारे प्रयत्न होत आहे. प्रतिभा ओळख आणि संकलन म्हणजे साई द्वारे खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा डेटाबेस प्रणाली NSRS पोर्टल सुरू झाले आहे. ईशान्येकडील यशस्वी आयोजन म्हणजे 2023 मध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा अष्टलक्ष्मी ही यशस्वीपणे पार पडली आहे. पुढील महत्वाची बातमी मित्रांनो, किदांबी श्रीकांत मलेशिया मास्टरच्या उपांत्य फेरीत प्रवेश 2025च्या BWF अंतिम फेरीत पोहोचलेला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू म्हणजे किदांबी श्रीकांत आहे. शुभमन गिल भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार असणार आहे. नीरज चोप्राने पोलंडमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. अशा प्रकारे आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी येथे संपल्या. मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अगदी मोफत उपलब्ध आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.